सो नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे आणि हा म्हणता गणेश उत्सवाला 10 दिवस फक्त राहिलेले आहेत आणि ह्या 10 दिवसामध्ये सगळीकडे अशी लगबग सुरू झालेली असते. मंडळांची तर खूप मोठी गर्दी जमा झालेली असते, कारण मंडळात गणपती न्यायचा असतो, मंडळ सजवायचं असतं, डेकोरेशन करायचं असतं आणि खूप सारी कामं बाकी असतात. त्यामुळे त्यांचं जे आगमन असतं ते लवकरात लवकर करून घेत असतं. गणपतीचे जे डिझाईन्स असतात, म्हणजे जे सोंड्यावरती डिझाईन असतात, हातावरती बाजूबंद असतात, ह्याचं काम कशा प्रकारे केलं जातं हे आजच्या ब्लॉगमधून आपण बघणार आहोत. आणि असं हे बांबू लावलेले आहेत आणि इकडे हा गणपतीची सुंदर अशी कलाकृती सुरू झालेली आहे आणि आपण आता वरती जाणार आहोत आणि वरती जाऊन तुम्हाला जवळून हे मूर्तीकाम कसं केलं जातं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चल मित्रांनो, तुम्ही बघताय आता हे आपण गणपतीच्या एकदम जवळ आलो आहोत आणि तुमच्यासाठी खास आपण जवळही शूटिंग करतो. आजूबाजूला आवाज आहे, पण त्या आवाजावरती आपला कंट्रोल नसणार आहे, कारण खूप मोठं वर्कशॉप आहे आणि ह्या वर्कशॉपमधून हे असंच आपल्या धुंदीत काम करत असतात. तर असंच एक काम आज मी तुम्हाला बारकावीचं काम मी तुम्हाला आज खूप जवळून दाखवणार आहे आणि त्यासाठी मी बघा असं वरती आलेलो आहे वरती आणि तुम्ही घाम वगैरे बघाल, खूप भीती पण वाटते कारण आपल्याला ही सवय नसते अशी. तर आता आपण बघणार आहोत मूर्तीच्या अंगावरती जे काम केलं जातं ना, ते ज्वेलरी काम कसं असतं आणि हे आपल्याला सांगणार आपला मित्र अविनाश. चला तर आता मी तुम्हाला गणपती दाखवतो आणि ते काम कशा प्रकारे बारीक केलं जातं तेही दाखवतो. हाय अविनाश, तुला आवाज येतोय? हो येतोय आवाज. काय कुठल्या गणपतीचं डिझाईन करतो तू? जरा मोठ्याने बोल. आता मालाडचा गोरसवाडी मंडळाची मूर्ती आहे ही. हां, तर याचं आता गोल्डन वगैरे झालं, याच्यावरती आम्ही आता डायमंड वर्कचं काम करतोय. मूर्ती अजून सुंदर दिसावी यासाठी हे सर्व काम चालू आहे. आता ही मूर्ती जवळपास 25 फुटाची मूर्ती आहे. ही मूर्ती आम्हाला ज्वेलरी करायला 1 ते 1.5 दिवस लागणार. हां. आणि बारीक 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 डायमंड वर्कचं काम असतं आमचं. तुम्ही बघितलं असेल सोंडेवरचं काम कशा प्रकारचं आहे ते. बरं, आता आपण सोंडेवरचं पण काम बघूया. आता सध्या तू कुठल्या कपड्यावरती काम करतोय? आता मूर्तीच्या मुकुटाचं आम्ही वर्क करतोय. बरं, ठीक आहे. मग आपण सोंडेवरती पण घेऊ आणि मुकुटाचं पण घेऊ. हो. तर आता हे सचिन आणि अविनाश यांनी हे सोंडेवरचं काम केलेलं आहे बघा. अजून बरंचसं काम बाकी आहे. तर अविनाश, किती वर्षापासून काम करतोय? मी आता तब्बल 10 ते 12 वर्ष झाली डायमंड वर्कचं काम करतोय. आणि अशाने मुंबईतला 300 ते 400 मूर्त्यांचं मी वर्क केलेलं आहे. आणि बघितलं असेल तुम्ही कसं बारीक बारीक वर्क या मूर्तीवर करावं लागतं. हां, बरं. मग हे सगळं डायमंडचं काम आपणच करतो? मी स्वतः करतो. स्वतः करतो. आतापर्यंत प्रसिद्ध असे कोणकोणते गणपती केले? प्रसिद्ध आता मी ताडदेवची मूर्ती वगैरे ज्या मोठ्या मूर्त्या गेल्या त्या केल्या. त्यानंतर आपली मलबार हिलची एक मूर्ती होती. त्यानंतर आपली मालाडची गोरसवाडीची मूर्ती आहे. त्या सर्व प्रसिद्धच आहेत मुंबईतल्या. त्या सर्वांचं काम मी आता जवळपास 10 ते 12 वर्ष आली करतो आहे. बरं. आणि ही जी आता आपल्या समोर जी मालाडची मूर्ती दिसते आहे, ह्याचं जे काम आहे हेही अविनाशने केलेलं आहे. काय सांगशील अविनाश, म्हणजे काय असं काम करताना काही डोक्यात थीम वगैरे ठेवतात की असंच? ती म्हणजे आमचे जवळपास 2 ते 3 महिने आधीपासून आमचा विचार चालू असतो या गोष्टीवरती की काय करावं, मूर्तीची साईज काय असेल, त्यावरती कलर कॉम्बिनेशन काय चांगलं वाटेल आपल्याला. हां, आता बघताना वाटतं की या डायमंड घेतले चिकटवलेत, पण यामागे मी आता स्वतः कॉम्प्युटरवरती पूर्ण डिझाईन आधी रेडी करतो. त्यानंतर ॲज इट इज इथे आम्ही त्या डायमंड वर्क आणून वगैरे इथे मूर्ती वरती डिझाईन करत असतो. आता हे जे माझ्या समोर जे डिझाईन आहे सोंडेवरती, त्याच्याबद्दल काय सांगशील? आता बघा ही मूर्ती जी आहे त्याला म्हणजे थोडं कृष्णाचा फील यासाठी, कारण की पाठीमागे बालाजी वगैरे आहे, कृष्णाचा फील यासाठी म्हणून आम्ही ते मोराची पिसाची सेंटरला घेतलं की ते आपल्या पाठच्या थीमशी रिलेट होईल. अच्छा, या कारणासाठी आम्ही ते मोराचा वरती 2 टाईट लावले आहेत. मोराच्या थीमशी रिलेट आम्ही असं केलं आहे. ओके. मग आता हे सोंडेवरचं काम पूर्ण झालंय? ऑलमोस्ट सोंडेवरचं पूर्ण झालं. आता आमचं मुकुट आणि बाकीचे जे बाजूबंद ज्वेलरी आहे त्याच्यावरचं काम आता आम्ही करणार आहे. हां, जवळपास आज रात्रीपर्यंत हे सुद्धा कम्प्लीट होईल. बरं बरं बरं. म्हणजे दरवर्षी तुमचा हा पॅटर्न असतो? हो, दरवर्षी नवीन नवीन काय ना काय नवीन आणावं लागतं आम्हाला. ही तयारी किती दिवस आधी चालू असते? तयारी माझी 2 ते 3 महिने आधीपासून माझी तयारी चालू असते. हां, मंडळांशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या काय थीम आहे त्या समजून घेणं. हां, इझी आहे एवढं नाही आहे की आपलं घेतलं काही पॅच मार्केटमधून आणून चिकटवले अशा टाईपमध्ये आजकाल खूप ज्वेलरी करणारे रेडी पॅच आणतात चिकटवतात. मंडळांना वाटतं खूप इझी आहे, पण हे
जेवढं समजतं त्या पद्धतीने इझी नाही आहे. ते काम करताना खूप आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येतात मार्केटमध्ये, की आम्ही केलं ॲज इट इज, काही जातात ॲज इट इज कॉपी करतात. पण मला त्यांना हे सांगणं आहे की तुम्ही ॲज इट इज कॉपी करू नका, स्वतःचं डोकं लावा, काहीतरी नवीन करायचा काहीतरी प्रयत्न करा. ॲज इट इज कॉपी करण्यात मजा नाही आहे. ओके ओके ओके, छान छान अविनाश, म्हणजे विचारही खूप सुंदर आहेत. आणि मित्रांनो, छानशी अशी मूर्ती आहे आणि त्याच्यावरचं हे आज आपल्याला सोंडेचं वर्क फक्त बघायला मिळणार आहे. उद्यापर्यंत मला वाटतं ऑलमोस्ट सगळं बाकीचं होईल. आणि ह्याचं जाणार आहे कधी हा गणपती? हा मला वाटतं 25 तारीखला जाईल. 25 आजच आहे. उद्या 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 जाईल. उद्याच्या दिवसात हे सगळं कम्प्लीट होईल. हो, हे मंडळ सुद्धा खूप नावाजलेलं आहे मुंबईमधलं, गोरसवाडी मालाड. हां, आणि त्यांचा जो आता जो पूर्ण सोहळा असतो, मिरवणूक सोहळा, तो सुद्धा अतिशय उत्तम असतो. तुम्ही युट्यूबवर पण गोरसवाडी मंडळाबद्दल सर्च करू शकता. खूप छान मंडळ आहे. ओके. सो अविनाश, थँक्यू. तू खूप असं छानसं आम्हाला हे ज्वेलरी काम दाखवलं. काही दाखवू शकतो का आता करून थोडंसं काही? बघूया आपण आता काही थोडंसं जरा काही अविनाशकडून कलाकृती पाहता आली तर बघूया, कारण तसं अवघडच आहे म्हणा. पण इथे उभा राहून मीही सेट व्हायला थोडंसं जरा मलाही अवघड वाटतंय, पण मी धाडस करून इतक्या वर चढलोय. हे आता मी वगैरे जे पॅच असतात ते आम्ही संपूर्ण कॉम्प्युटरवरती डिझाईन करतो, आधी इलेक्ट्रिक डिझाईन करतो, त्यानंतर लिगर कट करून ते आम्ही पॅच लावत असतो. रेडी असे मार्केटमध्ये मिळणारे काही पॅच म्हणजे आम्ही स्वतः कॉम्प्युटरवर डिझाईन करतो. हां, त्यानंतर सगळे मोळाचे पॅच आणि एकदमच सुंदर आहे बा. हे मधला जो काचेचा आहे का हे मधला? हो, प्लास्टिक वरती ते प्लास्टिक वरती वर्क केलेलं आहे. खूपच सुंदर असं काम आहे. सो मस्त. आणि अजून बरंचसं काम बाकी आहे. हो, खूप सारं काम बाकी आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारचं काम माझं बघायचं असेल तर तुम्ही फेसबुकवरती अविनाश सुर्वे मी लिंक देईन छोटीशी, त्यावरती पण जाऊन तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचं कोणाला काही ज्वेलरी मूर्तीला करायची असेल तर तुम्ही श्री आर्ट म्हणून आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी टाकेन. ओके ओके ओके. सो मित्रांनो, हा एक आपल्याला ज्वेलरी डिझाईनचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि मित्रांनो, खूप असं वरती आलोय. ह्यांचं हे रोजचं काम आहे, पण आपल्याला अवघड वाटतंय. चला आता खाली जाऊया आपण.